चला सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावे. या शुभदिनी उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय पाहुण्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस सर्वांसाठी अत्यंत खास दिवस आहे, कारण आपल्या कुटुंबातील आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि प्रेमाचा झरा असलेल्या आमच्या आई, तुमची मधुबाला आत्या, मावशी आणि सुनीता काकी यांचा 75वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. या कार्यक्रमासाठी सुरुवात आपण छोट्याशा गणेश वंदनाने करणार आहोत. त्यासाठी येत आहे धन्वी. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आजी म्हणजे काय तर दुधावरची साय. आजी म्हणजे काय प्रेमाची माय. आजी म्हणजे काय आईची मायाच माय. आजी म्हणजे काय नातवंडांची लाडकी आहे. आजी म्हणजे काय आयुष्यभर जपलेली गोड बाय. आजी म्हणजे काय माझ्या बालपणीच्या मोठ्यापणाची सोबती आहे. आजी म्हणजे काय आशीर्वाद देणारी माऊली आहे. आजी म्हणजे काय सगळ्यांना खंबीर साथ आहे. आजी म्हणजे काय 10 हत्तींचं बळ जणू बळ आहे. आजी म्हणजे काय प्रत्येकाला लाभलेलं भाग्य आहे. आजी. मैत्रीण आहेस. तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस आणि मला प्रत्येक परिस्थितीत मदत केली आहेस. तुझ्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. प्रेम, दयाळूपणा आणि कठोर परिश्रम कसे करावे हे तू मला शिकवलं आहे. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं प्रेमळ वागणं हे सगळं मला खूप आवडतं. तू आमच्या कुटुंबासाठी एक खूप मोठा आधार आहेस. तुझ्याशिवाय आमचं कुटुंब अपूर्ण आहे. I'm Shailesh's wife, but फिर भी I am Aditi and आपली birthday girl is my सुनीता काकी. I mean तशी ती शैलेशची काकी आहे, but माझी बघायला गेलं तर माझी सासू, but she is not at all that सारखी सूचना देणारी सासू. अजिबात नाही. ती तशी टिपिकल सासू नाहीये. आमच्यासाठी ही सासू म्हणजे स्माइलिंग ऑलवेज, स्प्रेडिंग अनलिमिटेड जॉय, Giving lots of food. Giving lots of food. Yeah, and the annual ह्याची वालाचं बिर्ड. Anyways, disclaimer comes first. मी काय प्रोफेशनल अँकर नाहीये, सो उद्या से गोड मानून घ्या प्लीज. सो अशी हमेशा असंच मुख राहणारी आणि सगळ्यांना प्रेमाने सांभाळणारी काकीचा आपण 75th सेलिब्रेट करतोय. सो आज हम उसे सेलिब्रेट कर रहे हैं as she is turning 75 years young, and she has always spread so much love and fun. So Kaki, this one is for you. Kaki, तुमच्यासारखी सुपर वुमन नाही कोणी. बाय द वे हे मी लिहिलंय. तुमच्यासारखी सुपर वुमन नाही कोणी. मे हॅपीनेस ऑलवेज स्टे ॲज युअर कंपनी. काकी, तुमचं प्रेम हे सर्वात मोठं वेल्थ. तुमचं प्रेम हे सर्वात मोठं वेल्थ. मे यू ऑलवेज बी हॅपी अँड इन परफेक्ट हेल्थ. काकी, तुमच्या ममतेची छाया आम्हा सगळ्यांसाठी अनमोल.
तुमच्या ममतेची छाया आम्हा सगळ्यांसाठी अनमोल. विशिंग यू एंडलेस स्माइल्स मोर प्रेशियस देन इवन गोल्ड. काकी तुमचा आशीर्वाद आहे घरातला शायनिंग लाईट. तुमचा आशीर्वाद आहे घरातला शायनिंग लाईट. मे योर एव्हरी टुमॉरो बी ब्राईटर अँड ऑलवेज ब्राईट. सो सॉरी, लेखक शैलेश बोरगावकर. no, not at all. Shailesh Borkar, you can clear the. Okay, so today let's raise a toast for our superwoman and let's all pray की हॅपीनेस नेहमी असू दे हिचा गेस्ट. हॅपीनेस नेहमी असू दे हिचा गेस्ट बिकॉज our birthday girl is simply the best. Do you agree? Okay, now this is what I thought and I wrote for her, but I believe there are a few from the म्हणजे guest मधनं. Yes. काकी तुमची सून नंबर 2 नाही नंबर 3 1 गेली मी 2. So number 3 also wants to speak. But I'm the number 1. Rekha. Scared. Happy birthday काकी. प्रिय सुनीता काकी, तुमच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुमचं प्रेम, माया आणि शहाणपण आमच्या कुटुंबाला नेहमीच मार्गदर्शन करत राहिलं आहे. तुमच्यासारखा प्रेमळ व्यक्तीचा भाग होण्यास भाग्य मला लाभलं यासाठी मी नेहमीच आभारी आहे. देव तुमचं आयुष्य आनंदी, निरोगी आणि सुख समाधाने भरून टाको हीच प्रार्थना. आम्ही शाळेत असताना शाळेत गॅदरिंग होतं आणि तेव्हा मधुबाला वेशभूषा स्पर्धा होती शाळेमध्ये. तेव्हा तिने घटडोईवर घटकमरेवर खेळी मजला रे नंद झाला हे गाणं सादर केलं होतं. आणि आतासारखी तेव्हा चोळीचा हा प्रकार नव्हता. तेव्हा तिने आमच्याकडे जे होतं वेगवेगळ्या रंगाचा काळा पोलका आणि काळा परकर याच्यावरती तिने डान्स केला होता आणि त्यामुळे तिला पहिलं बक्षीस सुद्धा मिळालं. एवढंच नाही तर तिला वाजनाचा सुद्धा वाजनाचा सुद्धा वादन करायचा सुद्धा तिला छंद होता. आणि संसारामध्ये राहून सुद्धा वेळात वेळ काढून तिने हार्मोनियम शिकलं आणि हार्मोनियम सुद्धा ती उत्तम प्रकारे वाजवते. ओके, फार सुंदर. म्हणजे आम्हाला पोरका करून गेली, पण यागिनी मला सांभाळलं, अगदी मोठा होईपर्यंत सांभाळलं. हिला मी सोडायचोच नाही. ही माझी लाडकी मावशी आहे. मावशी आम्ही बोलतच नाही, आम्ही हिला मधुबालाच म्हणतो कधी पण. आम्ही कधी मावशी बोललोच नाही हिला. ही मधुबालाच आहे आमची आणि ही आणखीन 100 वर्ष जगावी असं माझं मत. थँक्यू. SSCचा पेपर सोडवायला जायचं होतं आणि मी तिला अभिनंदन करायला गेली होती. तेव्हा हा मधुबालाला अजिबात सोडत नव्हता. शेवटी मी मिलिंदला खेचून घेतला आणि मधुबाला होत्या त्याच ड्रेसनी म्हणजे रोजच्या ड्रेसनी ती परीक्षा द्यायला युनियन हायस्कूलमध्ये तिला सेंटर आलं होतं. बिचारी एकटीच गेली, तिला सोडायला कोण नव्हतं. त्याच्यामुळे मधुबालाला सुद्धा खूप खूप आभार. आणि त्याच्यामुळे मिलिंद पुढे गेला. तुझ्या पाठी उभा आहे ना? नाही, कुठे उभा आहे माझ्या पाठी? तुला खेचून कोणी घेतलं SSCला जाताना? मगाशी बोलला. अरे बाबा, पती मावशीला वाईट वाटेल ना, त्यांनी खेचून घेतला मला. होती
त्यापेक्षा तिला मोठी बहीणच जास्त मानतो. म्हणजे वयात एवढं अंतर वाटतच नाही. काही आपल्या मनात आलं तर तिला विचारावं, तिचं मार्गदर्शन घ्यावं. तर अशी आमच्या आत्या म्हणजे आम्हाला खूपच जवळची आहे. आणि तिला असं की 100 वर्ष ती अजून पुढे जगावी आणि सुखाची बरसात करावी करत राहावी. आणि नेहमीसारखं ते जरा सहजपणाने जसं प्रेमाचं चांदणं पसरवते तशी पसरत राहावी. आता दीपक पडवळे माझे जे धीर आहेत त्यांनी तिच्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांनी वाचून दाखवते. अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मधुबाला आत्या एक शांत, प्रसन्न, हसरे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. मधुबाला आत्या, आयुष्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला आम्हा सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा. तुमच्यासारखं शांत, समजूतदार आणि प्रेमळ मन असलेलं व्यक्तिमत्व आयुष्याला लाभणं म्हणजे खरंच नशीब. तुमची प्रेमाची आणि आशीर्वादाची फुलं कुटुंबातील सर्वांच्या जीवनात सदैव बहरत राहतील आणि राहावी. तुमच्या प्रेमळ स्वभावाने आणि निस्वार्थ वायेने सर्वांना नेहमीच भरभरून प्रेम दिले. तुमच्या मायेच्या स्पर्शाने सर्वांचे आयुष्य नेहमीच समृद्ध केलं आहे. अशा तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमची माया आणि प्रेम कधीही न संपणार असू दे. प्रेमानं भरलेलं कुटुंब, निरोगी शरीर, आनंदी मन, हसरा चेहरा हेच तुमच्या पुढील वाटचालीचे सोनेरी शाश्वत सूत्र बनव. तुम्हाला आरोग्य, सुख, शांती आणि भरभराट लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि तुमच्या डोळ्यामधील तेज असेच कायम राहो. तुमचा सहवास म्हणजे आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे. तुमच्या मायेचं छत्र कायम आमच्या राहो हीच देवाकडे प्रार्थना. 75व्या वाढदिवसाच्या आम्हा सर्वांतर्फे पुन्हा एकदा प्रेमळ शुभेच्छा. पण आम्ही लग्नाचे 2 वर्ष थांबलो होतो. माझ्या भावाचं जमायचं होतं म्हणून. त्यामुळे थोडा वेळ आम्ही फिरलं. त्या 2 वेळात आम्ही फिरत राहिलो. आणि मधुबाला आत्या लहान मुलांसाठी खूप प्रेम करायची. माझी मुलं लहान होती त्यावेळेला संध्याकाळी एक शेंगदाणे खाण्याचा प्रोग्राम असायचा. आमच्या समोर चढीवाला होता. त्याच्याकडे जाऊन सगळ्यांना एक एक पुडी घेऊन यायची आणि सगळ्यांनी ती खायची. आणि हा कार्यक्रम करत संबंध वेळ आणि रात्र कशी जायची ती कळायची. माझी लाडकी नणंद ते उद्या विसरून जाणार. पण आपण जे काही प्रेम करतो, एकमेकावरती माया करतो, ओळख ठेवतो आणि त्याची जाण ठेवतो, हे विषय सांभाळणं प्रत्येकाचं कर्तव्य. सर्वांनी मी तर असं सांगेन की खाल्लं नाही तरी चालेल पण प्रेमाने बोला. खाणं काय रोजच आहे पण रोज जेवतो, खातो, नाश्ता करतो, चणे-फुटाणे कायम असा स्पॉटलाईट लावल्यासारखा असा कायम तो नेहमी दिसत असतो. आणि घरी गेले ना की कोकम सरबत, आवळा सरबत, चहा, आता बाबूचा वडा, बाबूचा समोसा अशी जाहिरात असते. जेवणाच्या गेलं तर जेवण पण आहेच. आणि आमच्या लहानपणी जास्त पती आत्या पण गिरगावातच राहायची. पती आत्या पण म्हणजे हे सगळे जवळची लोक, कुंदा काकी, सीमा काकी हे सगळे आमच्या जवळच राहायचे. त्यामुळे या सगळ्या लोकांबरोबर मी मोठी झालेली आहे. माझ्या सगळ्या बहिणी, माझे भाऊ आणि मधुबाला आत्या आणि सुलू आत्या या दोघी टेलिफोन ऑपरेटर्स होत्या. मधुबाला होती MTNL मध्ये, सुलू आत्या होती BST मध्ये. तर त्या आजी आमच्याकडे असल्यामुळे नेहमी आजीला भेटायला यायच्या. हा, आणि पती आत्या पण मध्ये मध्ये यायची जोपर्यंत ती गिरगावात होती. तर नेहमी ती यायची मधुबाला आत्या तेव्हा समोरून काहीतरी भेळ मागव, नाहीतर शेंगदाणे मागव, काहीतरी 5 स्टार घेऊन ये, असं आम्हाला काही नाही तर काहीतरी. मधुबाला सुलू आत्या आल्या तर आम्हाला माहिती असायचं की काहीतरी आता खाऊ मिळणार आहे चांगला. आणि नेहमी प्रेमाने वागलेले आहेत. कधीच त्यांनी आम्हाला म्हणजे असं हे नाही केलं लहानपणीपासून. आणि माझे वडील आता जस्ट 1 वर्ष झाले गेले. तर त्यांच्या मागची बहीण आहे ही पहिली पती आत्या, त्याच्यानंतर मधुबाला आत्या, अशी त्यांची ती लाईन आहे. हा, तर
पती आत्या त्यांचाच आत्ता आधार आहे खरं सांगायचं तर. सुलू आत्या होती, सुलू आत्याच्या मी खूप जवळ होती सुलू आत्याच्या, तर मला माहिती आहे. पण आता बघायचं तर पती आत्या आणि मधुबाला आत्या या दोनच आमच्यासाठी आता राहिले आणि आमच्यासाठी त्या सर्व काही आता सध्या आहेत. पप्पांच्या नंतर आता खरं सांगायचं ना तर तुम्हीच दोघे आमच्यासाठी मोठ्या आहात. सर्वप्रथम आई तुला 75 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल म्हणजे आईबद्दल काही शब्द सांगणार आहे. आई हा शब्द उच्चारताना आपल्या डोळ्यामध्ये एक प्रेमळ चेहरा उभा राहतो. ती जी आपल्या प्रत्येक दुःखात आपल्या सोबत असते, जी आपल्या प्रत्येक आनंदी होते. आईचं प्रेम निस्वार्थ असते. ती आपल्या लेकरांसाठी झोप, आराम, इच्छा ही बाजूला ठेवते. लहानपणी हात धरून चालवायला शिकणारी आई, चुकल्यावर समजवणारी आणि संकटांना धीर देणारी म्हणजे आई. आई म्हणजे एक जिवंत देवता. आपल्याला देव दिसत नाही, पण आईच्या रूपाने तो आपल्या सोबत असतो. शेवटी एवढंच म्हणेन, आई ही फक्त एक नाती नाही, आपल्या आयुष्याचा श्वास आहे. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आठवणी आहेत. आम्ही लहान असताना आई म्हणजे कसं की तिचं सगळं ऑफिस वगैरे सगळं करून ती घरचं काम वगैरे सगळं करून ऑफिसला जायची आणि आम्ही दोघे बहीण भावंड एकटेच असायचो. कधी कधी आम्हाला काही वेळेला आमच्या घरात आमची आजी आणि आजोबा तर नव्हते, आजी होती आणि बाबा वगैरे पण कामावर जायचे, त्यांची शिफ्ट ड्युटीज असायच्या. अशा वेळेला आईची जी ड्युटी होती ती 12 ते संध्याकाळी रात्री 8, 7, 7:30 पर्यंत असायची. 7:30-8ला ती घरी यायची. आम्ही दोघेही बहीण भाऊ शाळा वगैरे झाल्यानंतर बराच वेळ आईची संध्याकाळी 6 वाजल्यापासून मग आम्ही वाट बघत राहायचो. चाललेलं असायचं. बाबांना जर आवडायचं नाही आमचं लेट पर्यंत ते चाललेलं असायचं, ते आवडायचं आम्हाला. पण वडापावची आणि दरवेळेला येताना जेव्हा आम्ही तिला प्लॅटफॉर्मवर घ्यायला नाही गेलो स्टेशनवर की येताना ती चव्हाणचा वडापाव म्हणजे तो शर्मा भेळपुरीवाल्याच्या बाहेरचा असायचा. पार्ल्यात राहणाऱ्या बऱ्याच जणांना तो माहिती असेल चव्हाण वडापाव, तर तो अगदी म्हणजे आठवणीने ती घेऊन यायचीच यायची. आणि विणाची शेवपुरी ती पण आई घेऊन यायची. त्या मला लहानपणीच्या गोष्टी आता अजूनही आठवल्या ना की किती आपलं वेगळं हे होतं आणि आता किती फास्ट झालं. एक स्विगीवरनं मागवलं की पटकन काही. आणि नंतर तिची बऱ्याच वर्षानंतर पार्ल्याच्या एक्सटेन्शन मध्ये तिकडे तिची ट्रान्सफर झालेली होती. मग आईला मी स्कूटरवरून तिच्या ऑफिसमध्ये आणायला जायचे आणि आई आणि मी आम्ही असे दोघी डबल सीट आम्ही घरी यायचो. सगळं शॉपिंग खाणं पिणं करत करत आम्ही यायचो. मैत्रीणच असायची. मला आठवतच नाही ती कधी आम्हाला ओरडली. आम्हाला पत्याची भीती वाटायची. आणि ही आत्या म्हणजे काय हवं असेल तर हळूहळू सांगायचं म्हणजे बरोबर मिळायचं. आणि आम्ही एवढी मजा केली आहे या आत्याबरोबर सगळ्या. गणपतीला यांच्याकडे राहायला जायचं. पण कायम मधुबाला आत्याची आठवण असते तेव्हा ते किती गोड दिसते ना, असंच सुरू होतं. तर खरंच म्हणजे आत्या तुला खूप मनापासून शुभेच्छा. अशीच छान हसत आणि हेल्दी राहा. थँक्यू. ऐसा चुनो जिसको आंसर मिलना चाहिए फटाफट. कोणत्या वर्षी झाला? 2, 3 अच्छा, the rule is if you answer first attempt में you get 1 mark. वो आंसर रॉन्ग है तो ये लोग ने करेक्ट किया, इनको 2 मार्क्स. माइंड अभी तुमको इसको 2 टीम भी कैन someone write the scores? So we need to give the 2 marks here. Yeah, team Betty gets 2 marks. Okay. त्यांचा राशी भविष्य कोणता आहे? 1, 2. One each. हा, पहिला तुम्हाला 2 मिळाले, आता दुसरा 1 each. बाकी येस नो दाखवा. हा, रॉंग आन्सर दिला. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर बेटा. काकूंचा आवडता रंग कोणता? ऑफ व्हाईट.
युक्त आहे. सॅटर्डे स्पेशल 1 पॉइंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज सिंपल आहे. काकूंना चहा आवडतो की कॉफी? अरे जिंकू दे, तुम्हाला 6 पॉइंट. ओके, नेक्स्ट इज योर्स. कोणता सण काकूंना सर्वात जास्ती आवडतो? गणपती. काकीने नहीं नहीं मिला, तुम दोनों ने नहीं किया. एंटरटेनमेंट के लिए नहीं बोला ना, लेकिन ओके, नेक्स्ट इज फॉर ऑल. कुटुंबात त्यांना सर्वात जास्त हसवणारा व्यक्ती कोण आहे? ओ व्हेरी गुड, परफेक्ट बाबू. इसी बात पे एक कैडबरी टू ती व्यक्ती जी त्यांना हसवते सर्वात जास्त. ओके, 2 चॉईस आहेत. त्यात त्यांना काय आवडतं? शॉपिंगला जाणं का सिनेमा बघणं? हाँ, ये 5 मार्क का क्वेश्चन है. जो सही देगा वो 5 मार्क मिलेगा. रेडी? काकीचा लग्नाचं डेट, इयर, मंथ, एव्हरीथिंग. And the winner is Team Betty. एकदम हाफ से भी जीते यार ये तो. तुम लोगों को सर्वाइवल दिया था 5 मार्क का. आपण ह्याच्यावर बोलू शकतो. बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. कारण असं समारंभ वाटतं आपण आम्हाला इन्व्हाइट करा. ऑलवेज स्माइलिंग फेस. आमच्या ऑफिसमध्ये बरेच वर्षी आम्ही एकत्र काम केलं आणि तिचा स्वभाव म्हणजे एकदम खडी सगळे सरकार. कधी किती काम असलं तरी ती आपली नाही म्हणूनच नाही. आम्ही किती वर्ष आम्ही एकत्र काम केलं म्हणूनच आम्ही तिथं प्रत्येकास एवढ्या लांबनं आलो. आणि तिचा तो प्रेमळ स्वभाव कधीही कोणाला काही टाकून बोलणार नाही. किती राग आला तरी समजून घेणार आणि कामाच्या बाबतीत पण परफेक्ट होते. थँक्यू. अशी गोष्ट म्हणते, मेधा दश प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेजमारोग्यं देहि मे शान्ति शान्ति शान्ति.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy 75th birthday, Sunita Mami. तुम्ही वेळोवेळी आम्हाला पाठिंबा दिला त्याची आम्हाला आठवण आहे. आम्ही तिकडे तुम्ही तिकडे, पण आमच्या मनात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही तर मागे वळून पाहिलं तर या आठवणी तुम्हाला आनंदच मिळतील. आजच्या दिवसाच्या आठवणी आणि आजचा दिवस हा तुम्हाला भरपूर आनंदाचा जावो. पुढील आयुष्य तुमचं असंच सुख समृद्धीने भरलेलं जावं. छान छान सुंदर. कसा वाटला व्हिडिओ? चांगला छान. सगळ्यांना सगळे भेटले. थँक्यू. आणि सगळं आल्याबद्दल पण थँक्यू. खूप आभारी आहोत. आज माझा 50वा वाढदिवस झालेला आहे. हाफ सेंचुरी मी मारलेली आहे, त्यामुळे मी बॅट दाखवतोय सगळ्यांना. जशी फुल सेंचुरी मारल्यावर बॅट वरती दाखवतात, हाफ सेंचुरी मारल्यावर वरती. 100 झाल्यावर मी थँक्यू व्हेरी मच. नाव द डील इज यातला दोघे खोटं बोलतायत, एकच खरं बोलते. सो ऑडियंस हैज टू गेस बैग, जो खजाने वाली बैग है वो एक्चुअली किसके पास है, मतलब किसके बैग में खजाना है. जयदीप के बैग में खजाना है कि नहीं? जयदीप बोल रहा है नहीं है, ट्रेजर तो नहीं है. प्रथा बोल रही है नाहीये माझ्याकडे. धनवी बोल रही है ताईकडे ट्रेजर. धनवी नहीं. अभी ऑडियंस यू ऑल कैन डिसाइड किसके पास है. द ओनली कंडीशन इज 2 झूठ है 1 सच है. एनीवेज जो बोलेगा वो मुझे रीजन भी देगा. यू हैव टू एक्सप्लेन योर आंसर. प्राइज देना पड़ेगा बहुत. जिसको भी लग रहा है व्हाटएवर यू ऑल कैन टेक नेम्स. एक्सप्लेनेशन चाहिए. ये लोग कुछ नहीं बोलेंगे. He says he doesn't have. She says she doesn't have. She says she has. What do you say? If you say Jaideep has, what is the reason? Because he stays in the same house. I want you to prove to. So much. Don't
pretty woman. Hey, pretty woman. Dekho dekho na, pretty woman. Pretty woman. Dekho dekho na, pretty woman.